नमस्कार, मावळ 24 तासमध्ये आपलं स्वागत. मी महादेव वाघमारे. मावळ तालुक्यामध्ये अनधिकृत शाळांवर कारवाई होणार आहे. मावळ तालुक्यामध्ये कोणत्या अनधिकृत शाळा आहेत? मावळ तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा हा खाजगी शाळांपेक्षा सरस आहेत, तर प्रत्यक्षात या ठिकाणी प्रभारी गट शिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज सर आहेत. आम्ही सरांकडनं जाणून घेतोय. सर, मावळ तालुक्यामधल्या जिल्हा परिषदेच्या एकूण शाळा किती आहेत, विद्यार्थी किती शिकतात आणि शिक्षक किती आहेत, या संदर्भात माहिती सांगा. नमस्कार. या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा 271 आहेत आणि प्राथमिक शाळांचा पटसंख्या 17,657 आहे. त्याचबरोबर 2 नगर परिषदांची 22 एकूण शाळा संख्या आहे आणि 4,796 विद्यार्थी आहेत. खाजगी प्राथमिक शाळा आणि माध्यमिक शाळा असे मिळून टोटल तालुक्यामध्ये 435 शाळा आहेत आणि 80,171 विद्यार्थी संख्या आहे. या सर्व शाळांचा विस्तार आणि शैक्षणिक मुलांचं शिक्षणाचा दर्जा आणि हे पाहता आपल्या तालुक्यामध्ये अधिकृत शाळा सर्व आहेत, परंतु 2 शाळा तालुक्यामध्ये मागील वर्षी अनधिकृत म्हणून त्यांना घोषित केलेलं होतं. त्या दोन्ही शाळांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या लोणावळ्यामधील किंग्ज वे पब्लिक स्कूल आणि कामशेतमधील जीजस स्कूल. अपडेट त्यांचं असं आहे की आता जीजस शाळेचा मंत्रालय स्तरावर प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यांचं त्या ठिकाणी कामकाज चालू आहे, परंतु 16 तारखेपर्यंत जर त्यांना परवानगी आलेली नाही, दोन्ही शाळा अनधिकृत असतील. पालकांना यापूर्वीही आपण सांगितलेलं होतं की मुलांचा प्रवेश शाळात घेताना खाजगी असू द्या, हायस्कूल असू द्या, ती शाळा अधिकृत आहे का, त्या शाळेला युडायस आहे का, मान्यता आहे का, तरच प्रवेश घ्या. आणि जर अशा अनधिकृत शाळा असतील तर त्या ठिकाणी प्रवेश घेऊ नये. आपल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी पालकांनी घ्यावी. आणि संबंधित शाळा जर अनधिकृतरित्या प्रवेश देत असतील तर त्या शाळावर तात्काळ कारवाई शिक्षण विभागामार्फत करण्यात येत आहे त्यांच्यावर, आणि त्यांना अशा शाळा नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सुरू होणार नाहीत याबाबत नोटीस अंतिम दिलेली आहे. सर, काही शाळा जी काही फी आहे या बाबतीमध्ये जबरदस्ती करतात. स्टेशनरी असेल तर याच दुकानामधनं घ्या, बूट ड्रेस असेल याच दुकानामधनं घ्या, अशा शाळेंवर काही कारवाई होणार आहे का? पालकांची लूट चालूच राहणार आहे? नाही, या बाबतीमध्ये शासनाचं ठोस धोरण आहे की कोणतीही हायस्कूल असू द्या, खाजगी शाळा असू द्या, त्या ठिकाणी आपल्या शाळेचा युनिफॉर्म असेल, स्टेशनरी असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील, त्या ठिकाणी शाळेला स्टेशनरीचं दुकान उघडता येणार नाही कायमस्वरूपी. हा एक भाग. दुसरा भाग, जर त्या वस्तू कोणत्याही ठिकाणी उपलब्ध होणार असतील तर त्या ठिकाणी कोणत्याही दुकानातून वस्तू खरेदी करण्याचं पालकांना स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर जर काही विशिष्ट शाळा असतील की त्यांचा एखादा युनिफॉर्म असेल आणि एखादा युनिफॉर्म ठराविक ठिकाणी सांगितला असेल तर फक्त तो पत्ता द्यावा. पालकांनी स्वतःच्या इच्छेने त्या ठिकाणावरून पत्ता घ्यावा. याच दुकानातून घ्या असा कोणतीही शाळा आग्रह करू शकत नाही किंवा शाळेमध्ये कायमस्वरूपीचं स्टेशनरी किंवा दुकानही हे करू शकत नाही. ठराविक फार तर 2 किंवा 3 दिवस त्या वेंडरला बोलावून पालकांना संपर्क करून त्या ठिकाणी ते स्टेशनरीच्या बाबतीमध्ये निर्णय घ्यायला लावू शकतात. आणि या बाबतीमध्ये फीचा असेल किंवा स्टेशनरीचा असेल त्या शाळेची SMC शाळा व्यवस्थापन समिती असेल, SMDC असेल, यांच्या समितीमध्ये ठराव मंजूर करूनच पुढील गोष्टी करण्याचा शाळांना अधिकार आहे आणि त्यानुसार आमच्या सूचना स्पष्टपणे मुख्याध्यापकांपर्यंत पोहोचलेल्या आहेत. सर, नव्याने काही जिल्हा परिषदेच्या शाळा ग्रामीण भागामध्ये सुरू झाल्यात का? काही होणार आहे? अतिशय चांगला योग्य वेळी तुम्ही प्रश्न विचारलेला आहे. या ठिकाणी आपली ठाकूरसाई ही शाळा एक 5-6 वर्षापूर्वी बंद झालेली होती. पट संपलेला होता. परंतु एक आनंदाची बाब आहे, त्या ठिकाणी गावचा 6+ विद्यार्थी संख्या आणि इंग्लिश मिडियमला 4-5-5.5 किलोमीटरपर्यंत जाणारी विद्यार्थी ह्या सगळ्यांची 22पर्यंत पटसंख्या झालेली आहे. आपण जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठवलेला आहे आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब आणि शिक्षणाधिकारी यांनी आजच आपल्याला तसं स्पष्ट सांगितलेलं आहे की ती शाळा यावर्षी शैक्षणिक वर्षात सुरू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. तुम्ही शिक्षकांचं, पुस्तक वाटपांचं आणि विद्यार्थ्यांचं शाळा व्यवस्थापन समितीचं नियोजन करा. आणि यावर्षी नवीन शाळा सुरू होत आहे. मी स्वतः त्या ठिकाणी पहिल्या दिवशी भेट द्यायला जात आहे आणि हे एक जिल्हा परिषद शाळांकडे पाहण्याचा आणि शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने एक वेगळा दृष्टिकोन दिसून येत आहे. तर त्यानिमित्त जिल्हा परिषदेचं आणि आपल्या तालुक्याचं सुद्धा किंवा लोकप्रतिनिधींचं सुद्धा अभिनंदन करतो की या ठिकाणी जिल्हा परिषदेकडे पालकांचा ओढा वाढत आहे आणि नवीन शाळा सुरू झालेली आहे. दुसरी एक पालकांची तक्रार अशी आहे की जिल्हा परिषदेमध्ये स्थानिक शिक्षक म्हणजे मावळचे शिक्षक आहेत
ग्रामीण भागामध्ये ते शाळेवर असतात, पण राहण्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी आहेत, नगर परिषदेच्या ठिकाणी आहेत. अशा शिक्षकाकडनं शैक्षणिक कामं ही अपूर्ण राहत असल्याचं बोललं जाते. यावर काय गट शिक्षण अधिकारी म्हणून कार्यालयाच्या वतीनं काय देखरेख आहे? नाही, तशी माझ्यापर्यंत लेखी स्पष्ट तक्रार कोणाचीही अद्याप आलेली नाही. आणि एकूण जे जिल्हा परिषदेचे शिक्षक आहेत याच्यामध्ये स्थानिक आणि बाहेरचे शिक्षक असा भेदभाव केला जात नाही. या ठिकाणी 100% गुणवत्तेसाठी आपली नियुक्ती झालेली आहे. 100% शिक्षकांकडनं गुणवत्तेचं काम करून घ्यायला आम्ही बांधील आहोत. यामध्ये जर कोणत्या शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत किंवा पदाधिकाऱ्यामार्फत आमच्याकडे एखाद्या शिक्षकाची तक्रार आली, त्यामध्ये मी स्थानिक आहे असं म्हणतच नाहीये. वास्तविक शिक्षकांनी राहावं, कोठे राहावं हा त्यांचा अधिकार आहे. परंतु शाळेच्या वेळामध्ये मात्र 100% त्यांनी आपली जबाबदारी चोखपणे शासन निर्णयानुसार, नियमानुसार काम पार पाडली पाहिजे. आणि याच्यामध्ये जर कोणी शिक्षक कुचराई करत असेल किंवा कामामध्ये कसूर आढळली तर त्यांच्यावरती आम्ही कारवाई करणार आहोत. जिल्हा परिषदेच्या शाळा या खाजगी शाळांपेक्षा सरस आहेत, तर पालकांना जिल्हा परिषदेच्या शाळेकडनं विद्यार्थ्यांना काय काय सुविधा भेटतात आणि ॲडमिशनच्या बाबतीत काय काळजी घेतली पाहिजे? अगदी या ठिकाणी माझ्याकडे आता काही पालक अगदी मे महिन्यामध्ये सुद्धा आलेले होते की काही शाळा जास्त फी घेतात, त्याच्यावर तुमचं नियंत्रण वगैरे. तर त्यामध्ये खाजगी शाळा असल्यामुळे त्यांच्या मॅनेजमेंटचा फी घेण्याच्या बाबतीत किंवा स्टेशनरीच्या बाबतीत त्यांचा निर्णय असतो. परंतु मी त्या पालकांना कन्व्हिन्स केलं बऱ्यापैकी की आमच्या जिल्हा परिषद शाळांचं, माझ्या कार्यालयामध्ये आता गुणवत्तेच्या दृष्टीने आपण सलग 2 वर्ष झालेलं आहे. शिष्यवृत्ती असेल, स्पर्धा परीक्षा असेल, याच्यामध्ये सलग 2 वर्ष आपल्या तालुक्याचा 4था नंबर आलेला आहे जिल्हा परिषदेमध्ये, एकूण जिल्ह्यामध्ये. तर या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळा, शिक्षक, केंद्रप्रमुख आणि सर्व यंत्रणेने चांगले काम केल्याचं हे फळ आहे. जिल्हा परिषद शाळांचा पट वाढत आहे, पालकांचा जिल्हा परिषदेकडे प्रवेश घेण्याचा कल वाढत आहे. या ठिकाणी मी अजून सांगू इच्छितो की इतर शाळा आणि जिल्हा परिषद शाळातील फरक, इतर शाळेमध्ये 2 महिन्यातून एकदा पालकांना मीटिंग घेतात आणि त्या 1 तासामध्ये सगळ्या पालकांना व्यक्त होता येत नाही. याच्या उलट जिल्हा परिषदेमध्ये दररोज केव्हाही पालक जाऊ शकतात. आपल्या मुलाची चांगली प्रगती किंवा जर काही सूचना असतील, कमी असेल तर त्याही गोष्टी शिक्षकांशी बोलू शकतात. हा एक भाग. दुसरा भाग, आपण जिल्हा परिषदेच्या 100% मुलांना मोफत युनिफॉर्म देत आहोत, मोफत पाठ्यपुस्तके देत आहोत. त्याचबरोबर 2 वर्षापासून आपण त्यांना शूज आणि 2 सॉक्स, मोजेंची जोडी आपण त्यांना देत आहोत. शाळा सुरू होताना यावर्षी पहिल्याच दिवशी 100% जिल्हा परिषदेच्या शाळांना पहिल्या दिवशी सर्व अधिकारी, पदाधिकारी आम्ही भेट देणार आहोत. यांच्या शुभ हस्ते आपण गणवेश वाटप, पाठ्यपुस्तक वाटप आणि शूज, सॉक्स यांचं वितरण करणार आहोत. तर या सर्व सुविधा, पोषण आहार सुविधा दिली जाते. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना विविध मोफत शिष्यवृत्त्या शासनातर्फे देण्यात येतात. त्यासुद्धा मुलांना उपस्थिती भत्ता असेल, घोडेगाव शिष्यवृत्ती असेल, याच्यामध्ये काही लाखांनी निधी आपण त्यांना मुलांना देत असतो. आणि त्यामुळे मी पालकांनाही काही आवाहन केलं. काही या ठिकाणी आलेले पालक होते की ज्यांना खाजगी शाळेत प्रवेश घ्यायचा होता. ती गोष्ट कळल्यानंतर ते पालक म्हटले की आम्ही जिल्हा परिषदला 8वी पर्यंत जर शाळा आहे तर आम्ही जिल्हा परिषदेला प्रवेश घ्यायला तयार आहोत. सर, CBSE पॅटर्न होणार आहे अशा पद्धतीच्या बातम्या पण आलेल्या आहेत. तर 2025-26 पासून CBSE पॅटर्न आपल्या जिल्हा परिषदेला लागू होणार आहे का? आणि दुसरी गोष्ट आहे की इंग्लिश जे आहे, सेमी इंग्लिशचा पाठ्यक्रम जिल्हा परिषदेला आहे का, त्याबद्दल? यावर्षी नवीन पहिलीचं 25-26 साठी पहिलीचं अभ्यासक्रम बदललेला आहे. आणि बदललेल्या अभ्यासक्रमानुसार नवीन सर्व, म्हणजे भाषा असेल, गणित असेल, कला, कार्यानुभव, संगीत या दृष्टीने पहिलीचं प्रशिक्षण राज्यस्तरावर झालेलं आहे. त्याचबरोबर आता आपलं मावळ तालुक्याचं 10, 11, 12 3 दिवसाचं प्रशिक्षण जिल्हा परिषद माळवाडी या ठिकाणी तालुक्यातील 100% शिक्षकांचं चालू आहे. आणि हा बदललेला अभ्यासक्रम असेल, त्यांच्या पद्धती असेल, संदर्भ पुस्तकं असेल, याच्या दृष्टीने हे प्रशिक्षण चाललेलं आहे. त्यामुळे यावर्षी दर्जेदार पद्धतीच्या नवीन प्रवेश घेणाऱ्या मुलांना जिल्हा परिषदेमार्फत शिक्षण दिलं जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपण विचारल्याप्रमाणे की सेमी इंग्लिशचे वर्गसुद्धा आपल्या तालुक्यामध्ये चालू आहेत. सेमी इंग्लिशचं अध्यापन करताना शिक्षकांना मागील वर्षी आम्ही एक सर्वे घेतला होता, काय अडचणी येत आहेत. यावर्षी एप्रिल-मेमध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांच्या सूचनेनुसार, शिक्षणाधिकारी साहेबांच्या म्हणण्यानुसार की सेमी इंग्लिशच्या शिक्षकांसाठी तर आम्ही यावर्षी शाळा सुरू झाल्याबरोबर पहिल्याच आठवड्यामध्ये सेमी इंग्लिशला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना तालुका स्तरावर एक कार्यशाळा घेणार आहोत. आणि त्यांच्यासाठी नवनवीन संदर्भ पुस्तकं इंग्रजीमधली, त्याचबरोबर काही मेथड पद्धतीसाठी तज्ज्ञ मार्गदर्शक बोलावून 1 दिवसाची कार्यशाळा घेऊन नवीन शैक्षणिक पूर्ण वर्षभर त्यांना सेमी इंग्लिशच्या पद्धतीचं अध्यापन करण्यासाठी तालुक्यातल्या सर्व वर्ग आणि शाळांसाठी प्रयत्न करणार आहोत.
धन्यवाद.